लोकसभा 2024च्या निवडणुकीत भाजपला 542 पैकी फक्त 172 जागा मिळणार आहेत. भाजपने केलेल्या सर्व्हेमध्ये त्यांना हे दिसले. लोकसभेचा जनमताचा नवीन सर्व्हे हा असा आहे. त्यामुळे घाबरलेल्या भाजपने अब की बार 400चा नारा दिलाय. परंतु नारा देऊन निवडणुका जिंकता येत नाहीत. प्रत्यक्षात अब की बार मोदी सरकार हद्दपार असे निकाल घोषित होतील. या देशात मोदी विरोधी सुनामी येणार आहे. यावेळी मोदी पराभूत होऊन राहुल गांधी पंतप्रधान होतील असा विश्वास रायगड लोकसभा मतदारसंघाचे इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांनी बोलून दाखविला. अनंत गीते यांच्या प्रचाराची जाहीर सभा पेण तालुक्यातील तुळजाई हॉटेल जिथे हमरापूर रोड येथे घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विचारपीठावर शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील, शेकाप नेते पंडित पाटील, राष्ट्रवादीचे समन्वयक प्रशांत पाटील, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख विष्णुभाई पाटील, जिल्हा सहसंपर्क प्रमुख किशोर जैन, जिल्हा प्रमुख सुरेंद्रदादा म्हात्रे, रायगड जिल्हा समन्वयक नरेश गावण, उपजिल्हा प्रमुख अविनाश म्हात्रे, तालुका प्रमुख जगदीश ठाकूर, शिवसेनेचे पेण तालुका प्रचार प्रमुख समीर म्हात्रे, शेकाप नेते पीडी पाटील, महादेव दिवेकर, शेकापच्या स्मिता पाटील, वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष महेश पोरे, काँग्रेस तालुका अध्यक्ष अशोक मोकल, काँग्रेस शहर अध्यक्ष प्रवीण पाटील, शिवसेना विधानसभा समन्वयक शिशिर धारकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडाशेठ पाटील, युवा सेनेचे सुधीर ढाणे, योगेश पाटील, अमीर ठाकूर, महिला आघाडीचे दीपश्री पोटफोडे, तालुका समन्वयक दिलीप पाटील, दर्शना जवके, राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव स्वरूप घोसाळकर, उपतालुका प्रमुख संतोष पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांचे धमाकेदार भाषण झाले. ते म्हणाले, पेण विधानसभा मतदारसंघातून अनंत गीते यांना सर्वाधिक मताधिक्य मिळेल. विरोधी उमेदवार तटकरेंकडे धनशक्ती असली तरी आमच्याकडे जनशक्ती आहे. यापूर्वी शेती व शेतीमालावर कोणताही जीएसटी नव्हता, परंतु मोदी सरकारने शेती करता लागणारे खत व इतर कीटकनाशकांवर 18% जीएसटी आकारून शेतकऱ्यांची लूट केली. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला हमीभाव न देणाऱ्या मोदी सरकारला या निवडणुकीत सामान्य जनता हद्दपार करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिवसत्ता टाइम्ससाठी प्रदीप मोकल, पेण. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.